अक्षता सोहळ्यासाठी आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त तैमूर मुलाणी, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, नगर अभियंता सारिका अकुलवार, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, अनिल सराटे, नागनाथ मेंढगुळे, कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे या सर्व अधिकाऱ्यांनी बाराबंदी परिधान केली होती. सम्राट चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे काम अर्धवट स्थितीत थांबले आहे. डॉक्टर आंबेडकर आणि माता रमाई यांचे पुतळे केव्हा उभारणार असा सवाल उपस्थित करत उद्यानाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करावे अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कृती समितीने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. कृती समितीच्या वतीने महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांना निवेदन देण्यात आले. उद्यानातील माता रमाई आणि डॉक्टर आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची वाट सर्व अनुयायी गेल्या 3 वर्षांपासून पाहत आहेत. चबुतऱ्याचे काम वर्षभरापूर्वी अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ॲम्फी थिएटरचे काम देखील अर्धवट स्थितीत आहे. महापालिकेचा कोणताही अधिकारी उद्यानाकडे फिरकत नसल्याने दुरावस्था झाली आहे. पुतळे उभे करण्यासाठी नेमकी अडचण कोणती आणि त्याबाबत महापालिका प्रशासन गप्प का आहे, असा सवाल कृती समितीने उपस्थित केला आहे. निवेदन देतेवेळी डॉक्टर आंबेडकर उद्यान कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव, श्याम शिंगे, केरू जाधव, नागसेन माने, अण्णासाहेब वाघमारे, रत्नदीप कांबळे, भारत आवारे, धम्मरक्षिता कांबळे आणि पदाधिकारी उपस्थित होते. आराध्या फाउंडेशनच्या वतीने फॅशन शो, रॅम्प वॉक यामध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी, शहर पश्चिम प्रकल्पांतर्गत बीट मुख्य सेविका रोहिणी निर्मळे व बीटमधील सेविका स्वप्नाली रुईकर, शशिकला टोणपे, विमल कांबळे, मीना लोखंडे, प्रमिला तुळसे, संगीता भोसले, रेश्मा नवगिरे, गुंगे सोनवणे यांच्यासह आपले ICDSचे महत्त्व संदेश फलकसह रॅम्प वॉक करून अंगणवाडीतील कामकाजाचे जनजागृतीपर वॉक केला. यासाठी फॅशन शो ऑर्गनायझर राजेश यलदी यांनी नाव नोंदणी करून स्टेज उपलब्ध करून दिले. तर बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक ढेपे सदर कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केले. सदर फॅशन शोमध्ये बिग बॉस फेम वैभव चव्हाण व इरिना यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन संपूर्ण टीमचा सत्कार करण्यात आला. फॅशन शोसाठी रोहिणी निर्मळे यांनी विशेष परिश्रम घेतले. महापालिकेत आयुक्तांनी प्रशासकीय समितीची बैठक घेऊन आकृतीबंधात नव्याने पद निर्माण करून 249 रोजंदारी बदली कामगारांना सेवेत कायम करण्याचा दुरुस्त फेरप्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या उपसचिवांना पाठवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कामगार क्रांती युनियनच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. कामगार क्रांती युनियनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अशोक जानराव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांना निवेदन दिले. महापालिकेतील 1995 नंतरचे 249 रोजंदारी बदली कामगारांना सेवेत कायम करण्याकरता तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 25 जानेवारी 2022 रोजी बैठक आयोजित केली. त्या बैठकीत अनुसरून महापालिकेने 2 मे 2022 रोजी रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्या प्रस्तावात नगरविकास विभागाने एकूण 4 त्रुटी काढल्या. त्या 4 त्रुटींचा महापालिका प्रशासनाने 19 मे 2023 रोजी केलेला खुलासा नगरविकास विभागाची दिशाभूल करणारा असून तो खोटा आणि 249 रोजंदारी कामगारांच्या नुकसानीचा आहे असा आरोप
महेश कोठे यांच्या निधनाची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यांच्या मोरारजी पेठ येथील राहत्या घराजवळ सर्व पक्षातील नेत्यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी अलोट गर्दी केली होती. त्यांचे पार्थिव शरीर हे कधी येणार याबाबतची अधिकृत माहिती अजून मिळालेली नाही. या संदर्भात सोलापूर शहरातील नामवंत कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर शिरीष कुमठेकर यांनी महेश कोठे यांच्या निधनानिमित्त आमच्या प्रतिनिधीस प्रतिक्रिया दिली. नमस्कार. आज संक्रांतीच्याच दिवशी आपल्याला सगळ्याच एक दुःखद बातमी ऐकायला मिळाली. सोलापूरचे माजी महापौर आणि अत्यंत अग्रणी असं महापालिकेतलं नेतृत्व श्रीयुत महेशजी कोठे यांचं प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये आज सगळे दुःखद निधन झाल्याची बातमी समजली. शाही स्नान झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा अंत झाला. ही अतिशय चटका लावणारी बातमी आहे. माझे वैयक्तिकरित्या ते मित्र होते. एक अतिशय उमदा असं नेतृत्व होतं ते. आमदार व्हायची त्यांची खूप मनापासून इच्छा होती, पण दुर्दैवानं ती काही पूर्ण होऊ शकली नाही. महेशजी कोठे हे सगळ्या सामान्यांचे नेते होते. जो कोणी त्यांच्याकडं मदतीसाठी जाईल त्यांना मदत करणं हे त्यांचं ते काम समजत होते. आग्रहाने पुढे येऊन लोकांचे प्रश्न सोडवणे, विशेषतः बीडी करकुल या भागात त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि मला त्यांच्या कामाचा जवळ परिचय होता. तेव्हा त्यांचा आध्यात्मिक कल देखील होता. अनापान सती बाबा पत्रीजी महाराज म्हणून जे आहेत त्यांचे ते अनुयायी होते आणि श्वसनावरती नियंत्रण राखून जे जी पिरॅमिड थेरपी म्हणतात त्याच्यामध्ये त्यांना खूप प्रचंड असा त्यांचा आग्रही सहभाग असायचा. हे थोडंसं आध्यात्मिक कल देखील त्यांचा होता आणि अखेरीस लोकांच्यासाठी ते कायम झटत आले. त्यांच्यासारखा एक उमदा नेता आपण गमावलेला आहे. ते आमदार झाले असते तर निश्चित त्यांनी सोलापूरच्या व्यवहार भर घातली असती, परंतु ईश्वराच्या पुढं काही चालत नाही. त्यांच्या पवित्र आत्म्यास मी श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे असं नमूद करून त्यांना श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. अत्यंत दुःखद व धक्कादायक वार्ता. महेश अण्णा कोठे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने प्रयागराज येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. महात्मा बसवेश्वर स्मारक जागृती अभियान मंगळवेढा येथील शिवयोगी पदयात्रेचे मकर संक्रांतीनिमित्त मंगळवेढा ते सोलापूर आयोजन करण्यात आले आहे. महात्मा बसवेश्वर यांचे मंगळवेढा येथे 2 दिवस वास्तव्य होते हे इतिहासात नोंद आहे. त्यामुळे मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वरांचे मोठे स्मारक उभे करण्यात आले. यासाठी सदर मंडळींनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे असे या संघटनेचे शिवानंद हैबतपूर ॲडव्होकेट बापूसाहेब मिटकरी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. त्यांच्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांना जनता राज्य न्यूज चॅनलचे सर्वेसर्वा डॉक्टर धम्मपाल माशाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या पदयात्रेत राजकुमार विस्फोटे, शरणू हांडे, सिद्रय्या धाडगोडे आदी मान्यवर उपस्थित होते. मंगळवेढा ते सोलापूर म्हणजे संकल्पभूमी ते शिवयोग भूमी अशी ही शिवयोग पदयात्रा गेल्या 3 दिवसापासून सातत्यानं चालू आहे आणि आजच्या दिवशी ही पदयात्रा सोन्नलगीच्या सोलापूरच्या शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पावनभूमीवरती येऊन पोहोचलेली आहे. मंगळवेढा येथे 12व्या शतकामध्ये ज्यांनी या संपूर्ण जगाला लोकशाहीचा, सामाजिक समतेचा, सामाजिक न्यायाचा संदेश दिला, जात वर्ण वर्ग विरहित एकसंघ शरण समाज निर्माणाचा संकल्प उराशी बाळगून अनुभव मंटपाच्या माध्यमातून या देशातल्या उपेक्षित, शोषित, वंचित, पीडित लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणलं असे महात्मा बसवण्णा त्यांचं एक व्यापक असं मोठं आंतरराष्ट्रीय स्तरावरलं स्मारक मंगळवेढा या भूमीवरती सरकारने मान्यता तत्वता दिलेली आहे, पण मूर्त रूपाला अजून येत नाही आणि त्या अनुषंगानं शासन दरबारी आणि लोकांच्याही हृदयामध्ये त्याची जागृती व्हावी, जनजागृती व्हावी, त्या अनुषंगानं संवाद व्हावा म्हणून गेल्या 3-4 दिवसापासून सातत्यानं आमचे काही निवडक सहकारी जे महाराष्ट्रामध्ये महात्मा बसवण्णांच्या विचारावरती काम करतात, या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही शिवयोग पदयात्रा आज मजल दरमजल करीत सोलापूरला शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पवित्र भूमीवरती येऊन थांबलेली आहे. सातत्याने वाटेत अनेक गावांमधनं लोकप्रबोधन झालं, लोकांशी संवाद साधला. विशेष म्हणजे या पदयात्रेमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे
अनेक सहकारी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि विशेषतः त्यामध्ये मंगळवाडा परिसरातील ॲडव्होकेट बापूराव मेटकरी सर असतील, शरणू हांडे आहेत. आणि आज या ठिकाणी या पदयात्रेच्या समारोपाच्या प्रसंगी बहुजनांच्या चळवळीतील खास करून महात्मा बसवण्णांच्या विचाराच्या प्रवाहाशी निगडीत असणारे आमचे मित्र आदरणीय धम्मपालजी माशाळकर सर हे त्यांच्या सहकाऱ्यांसह या पदयात्रेच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मी शिवयुग पदयात्रेच्या वतीनं त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. सोलापूरच्याही परिक्षेत्रात आल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे येऊन भेटून आमचं स्वागत केलं, आदरातिथ्य केलं. त्याबद्दल सोलापूर पंचक्रोशीतील सगळ्या शरणांच्या या शिष्टाचाराला आम्ही प्रभावित झालो आहोत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये सरकार दरबारी निश्चित आम्ही याचा पाठपुरावा करू आणि मंगळवेढा येथे मोठ्या प्रमाणामध्ये, चांगल्या प्रमाणामध्ये प्रेरणादायी असं आंतरराष्ट्रीय महात्मा बसवण्णांचं स्मारक कसं उभं राहता येईल, त्याला मूर्त रूप कसं देता येईल, या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. निश्चित शासन देखील सकारात्मक राहील अशा प्रकारची मी या प्रसंगी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना मनापासून पुन्हा एकदा शरणार्थी धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट बापूसाहेब मेटकरी. शिवयोगी सिद्धिरामेश्वराच्या पावननगरीमध्ये आज मी सिद्धरामेश्वरांच्या मोठ्या उत्सवाच्या निमित्तानं, यात्रेच्या निमित्तानं, सोहळ्याच्या निमित्तानं माझ्या सर्व बसवप्रेमी बांधवांना आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्र शेजारील माझ्या राज्यातील सर्व भारतवासियांना मी या सिद्धरामेश्वर यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. महात्मा बसवण्याची कर्मभूमी राहिलेल्या मंगळवेढा तालुक्यामध्ये माझा जन्म झाला आणि त्या जन्मभूमीमध्ये, माझ्या कर्मभूमीमध्ये महात्मा बसवण्यासारख्या महान मानवाचे, महान विचाराचे त्या ठिकाणी वास्तव्य राहिले. त्या मंगळवेढ्याच्या भूमीमध्ये बसवण्णा अनेक आमच्या त्या तालुक्यामध्ये फिरलेत, परंतु जगत विख्यात अशा महान विचाराची विचारधारा देणाऱ्या महात्मा बसवण्णांच्या जर ह्या ठिकाणी येणाऱ्या पिढीला त्याचा विचाराचा वारसा आणि वसा कळावा म्हणून आज महाराष्ट्रामध्ये महात्मा बसवण्णांच्या विचाराचे प्रबोधन करणारे आमचे चळवळीतील मार्गदर्शक मित्र शिवानंदजी हैबतपुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसरात्र ज्या विचारांनी त्यांना ध्येय वेड केले असे हैबतपुरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मंगळवेढा तालुक्यातून 10 जानेवारी 2025 या रोजी शिवयोगी पदयात्रेचं आयोजन केलं. 10, 11, 12, 13 3 दिवस मुक्काम करून आज 4था दिवस आहे. आज या पावननगरीमध्ये आम्ही समारोप करतोय. आम्ही 27 पदयात्रे करू, प्रथम वर्ष आहे आणि ह्या पदयात्रेमध्ये बसवण्णांच्या विचारावरती प्रेम करणारी ही 27 पदयात्री मंगळवेढा तालुक्यातून पायी चालत ह्या ठिकाणी आलो. आम्हाला या ठिकाणी एकच नमूद करायचं आहे की महाराष्ट्र शासन असू द्या किंवा केंद्र सरकारचे, भारताचं केंद्र सरकार असू द्या, मंगळवेढ्यासारख्या महान भूमीमध्ये बसवण्णांच्या विचाराचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं भव्य आणि दिव्य असं स्मारक त्या मातीमध्ये व्हावं आणि मंगळवेढा तालुक्याच्या मातीतून बसवण्णांच्या विचाराची जी, त्यांच्या कर्तृत्वाची जी विचारधारा महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रा ह्या राज्यामध्ये पसरली, त्याच्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी भव्य आणि दिव्य स्मारक व्हावं यासाठी हैबतपुरे साहेब आम्ही मंगळवेढा तालुक्यामध्ये अनेक शरण संवाद यात्रा, आता ही शिवयोगी पदयात्रा आणि पुढला जी आमचा टप्पा असेल, ह्या सरकारला आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र सरकारच्या सर्व मंत्र्यांना विनंती करू इच्छितो, त्यांना स्मरण करू इच्छितो या पदयात्रेच्या माध्यमातून की लवकरात लवकर तुम्ही महात्मा बसवण्णांच्या स्मारकाच्या कामाची सुरुवात करावी. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये बसवप्रेमी आणि सर्वच बहुजन समाजातील आमचे सहकारी या ठिकाणी त्याच पद्धतीचं महात्मा बसवण्णांचे विचार जरी शांतीचे असले तर क्रांती करायला लावणारे विचार आहेत आणि त्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी हे करू इच्छितो. या पदयात्रेमध्ये माझे सर्व जिवलग सहकारी मित्र या ठिकाणी सामील झाले आहेत. हैबतपुरे साहेबाबरोबर आलेले सर्व त्यांच्या जीवाभावाचे तिकडले माझे बसवप्रेमी, माझे सहकारी शरणू हांडे असतील, आता माशाळकर साहेब असतील, कीर्तिकुमार शिवशरण साहेब असतील आणि सर्वच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आमच्या यात्रेमध्ये निघाल्यापासून जे काही आम्हाला बांधवांनी जे सहकार्य केलं, आमच्या सर्व भोजनांची, अल्पोपहाराची, राहण्याची, निवासाची सोय केली, त्या सर्वांनाही मनपूर्वक मी शुभेच्छा देतो, त्यांचा आभार व्यक्त करून धन्यवाद देतो आणि यात्रा समारोप झाला असं मी जाहीर करतो. आज सोलापूर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात दुःखद घटना घडलेल्या आहे. स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांनी गेल्या 30-35 वर्षापासून या सोलापूर महानगरपालिकेचे अनेक पदं भूषवलेले आहेत. ते महापौर होते, पक्षनेता होते, विरोधी पक्षनेता होते, परंतु त्यांनी
गेल्या 35 वर्षापासून या ठिकाणी सोलापूर शहराचा कसं विकास करायचं, कसं पाणी सोलापूर शहरात आलं पाहिजे, सोलापूर शहरामधलं जे काही समस्या आहे ड्रेनेजचे जे ब्रिटिशकालीन आहेत ते सर्व कामं करण्यासाठी या ठिकाणी भरपूर प्रयत्न केलेला आहे. या सोलापूरवासियांचा जे काही मूलभूत सोयीसुविधा होते, विकास कामं होते किंवा घरकुलच्या योजना होते किंवा आत्ता पाणी पुरवठा व्यवस्थित झालं पाहिजे. खरं तर महेश अण्णा जर महानगरपालिकेत नगरसेवक नसले असते तर सोलापूर शहराला 8 ते 10 दिवसात पाणी मिळालं असतं. परंतु महेश अण्णामुळं अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवण्यात आलेला आहे. परंतु या शहरामध्ये बघितलं मोठमोठे उद्योगधंदे उभा झाले पाहिजे, IT पार्क आलं पाहिजे, लघु उद्योग या ठिकाणी आलं पाहिजे, MIDCमध्ये गव्हर्मेंट पार्क झालं पाहिजे. असं अनेक योजना त्यांनी आजपर्यंत कुठलाही लोकप्रतिनिधी करू शकला नाही. ते करण्याचं मानस त्यांचं होतं. परंतु गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी आमदारकीला इच्छुक होते, 3 वेळा पडले. यावेळी 100% निवडून येणार होते. परंतु दुर्दैवानं त्यांनी या ठिकाणी त्यांचं पराभव झालं. परंतु त्यांचं जे काही स्वप्न होतं IT पार्कचं किंवा सोलापूर शहराचं विजन करायचं, सोलापूर शहरात कुठलेही बेरोजगार राहू नये, रोजगार मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यांनी काम करत होते. त्यांचं काम जे अधुरं राहिलेलं आहे ते कोटे परिवारांनी आणि सोलापूरकरातले लोकप्रतिनिधींनी करावं. म्हणून त्यांच्या या दुःखद घटनेमुळं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. ओके. आमचे सहकारी महेश अण्णा कोटे आज सकाळी त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते वारले ही बातमी आम्हाला कळताच एक जुना सहकारी, अनेक वर्ष आम्ही मिळून फिरलो राजकारणामध्ये. मिळून फिरत असताना एक मैत्रीची जोडी देखील आम्ही दोघांनी 15 वर्ष दोघं मिळून फिरत होतो. 1992ला ते पहिल्यांदा निवडून आले आणि सुरुवातीच्या काळात ते महापौर झाले. 1997ला माझी राजकारणामध्ये एंट्री झाली आणि 97पासून सलग 15 वर्ष आम्ही दोघं मिळून फिरत होतो. आणि विश्वास बसत नाही की ते आज वारल्यात. वयाच्या 60 वर्ष त्यांना होत आहे आणि गेले 30 वर्ष 32 वर्षानं राजकारणामध्ये मी त्यांना बघितलं आहे, पाहिलं आहे, एक मित्र म्हणून पाहिलं आहे, राजकारणी म्हणून पाहिलं आहे, एक कुटुंबिक माझे त्यांचे घरगुती माझे संबंध होते. सुरुवातीच्या काळात मी त्यांच्यावर फिरायचा आहे. 15 वर्ष दोघं मिळून आम्ही फिरत होतो. 15 वर्षामध्ये जवळपास ते महानगरपालिकेमध्ये 6 वेळा निवडून आले आणि 4 वेळा ते आमदारकी लढवले. शहर उत्तरमधनं 2दा लढवले आणि शहर मध्यामधनं 2दा लढवले. तर एक खरं वाटत नाही किंवा संक्रांत आहे अशी संक्रांत त्यांच्या घरावर येणं हे बरोबर नाही. एक घरचा त्यांचा कुटुंबप्रमुख त्यांच्यातनं आज गेलेला आहे. काँग्रेस शहर व आमचे नेते सुकुमार शिंदेसाहेब व ताई यांना मी सकाळीच कळवलं की असं असं झालेलं आहे आणि ताई आणि साहेबांनी त्यांच्या मुलाला फोन केला, त्यांची विचारणा केली आणि एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचा देखील साहेबांनी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आता ते वाराणसीमध्ये महाकुंभ आहे त्या महाकुंभाला गेले होते आणि त्या ठिकाणी सकाळच त्यांना जो मेजर अटॅक आला त्यामुळे ते वारले. आणखी मयत मिळाली नाही. मयत किती वाजता पोचेल, आज मयत होईल का उद्या मयत होणार आहे आणखी आम्हाला कोणाला कल्पना नाही. पण एक सोलापूर शहरामध्ये सगळ्यांचीच फोन आले, ही खऱ्या बातमी आहे का, खरी बातमी आहे का. आणि ते शेवटी काळाने आज त्यांच्या परिवारावर, कोटे परिवारावर जे झडप घातले आहे. मला आठवते तात्या कोटे देखील जानेवारी महिन्यातच 17 तारखेला वारले होते आणि महेशांना देखील आज 14 जानेवारी आहे. तात्या कोटे हे त्यांचे वडील जानेवारी महिन्यातच वारले आणि महेश कोटे देखील अण्णा जानेवारी महिन्यात वारले. तर एक मुरब्बी राजकारण, अनेक राजकारणामध्ये महापौरांची संधी मिळाली पण आमदारकी संधी ते 4 वेळा इलेक्शन लढवले. त्यातल्या पहिल्या इलेक्शनला मी त्यांच्याबरोबर होतो आणि वाटत होते की अण्णा आमदार होतील. पण आज
त्यांचं ते बघितलं तर एवढं 60 वय आणि कमी वयामध्ये ते आमच्यातनं जातील असं आम्हाला कोणाला वाटलं नाही. राजकारणामध्ये मतभिन्नता असतात पण मतभेद नसावेत म्हणून मी सकाळी शिंदेसाहेबांना त्यांना बातमी कळवली आणि आम्ही सगळे काँग्रेसचे लोक त्यांच्या घरी आम्ही गेलो आणि घरात त्यांच्या मुलाला त्यांच्या पुतण्यांना सगळ्यांना भेटलं आणि एक मित्र म्हणून काँग्रेस पक्षाचे जुने सहकारी आहेत. काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या वडिलांनी तात्या कोटेंनी फार वर्ष काम केलं. महेशांनी काँग्रेस पक्षाकडनंच अनेक वेळा ते नगरसेवक झाले. काँग्रेस पक्षाकडनं आमदारकी लढवली आणि काँग्रेस पक्षाची एक नाळ त्यांच्यावर जोडलेली असल्यामुळं आम्ही सर्वजण सकाळी त्यांच्या घरी गेलो होतो आणि तिथं त्यांच्या मुलाला भेट दिली. एक लवकर आमच्यातनं निघून हे सगळ्यांना दुःख आहे. आज वैयक्तिक नरोटे परिवार एक मित्र म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली होतो. शहराध्यक्ष या नात्याने देखील काँग्रेस पक्षाच्या सर्व आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे व माझे नेते सुषमा शिंदेसाहेब व आपल्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने देखील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि एक चांगला मित्र एक चांगला आमचा सहकारी आमच्यातनं हरपला हे दुःख आम्हाला नेहमी सगळ्यांना बोचणार. आता थोड्याच वेळापूर्वी PSI दीपक पारधे ग्रामीण LCB छत्रपती संभाजीनगर यांचा पतंगीच्या मांज्याने गळा कापला गेला आहे. सध्या त्यांना सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे. सर्वांना विनंती आहे की गाडी चालवत असताना गळ्याला दुपट्टा मफलर असे काहीतरी आवरण बांधा. हेल्मेटचा वापर करा. दलित पॅन्थर सामाजिक संघटनेच्या वतीने पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभा 15 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऐश्वर्या हॉटेल सरस्वती चौक सोलापूर येथे संपन्न होणार असून या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब पडवळकर, राष्ट्रीय अध्यक्ष दलित पॅन्थर आणि कार्यक्रमाचे उद्घाटक व मार्गदर्शक घनश्याम भोसले, प्रदेशाध्यक्ष दलित पॅन्थर महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून जगदीश इंगळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष दलित पॅन्थर महिला आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष कविता भोंडे, रोहित आयवळे, महाराष्ट्र सरचिटणीस सातारा महेश गायकवाड, महाराष्ट्र उपाध्यक्ष बारामती सुभाजी लाटकर, राष्ट्रीय कोषाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद लोखंडे, उत्तम भैया नवधिरे, ज्येष्ठ दलित पॅन्थर नेते आणि पश्चिम महाराष्ट्र संघटक विश्वास गजभार, पश्चिम महाराष्ट्र कोषाध्यक्ष दादासाहेब मानसिंग शिंदे, सोलापूर जिल्हाध्यक्ष शेखर बंगाळे, धनगर समाज नेते आदी उपस्थित राहणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सुरुवातीला आगमन होईल. मानवंदना करून पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मानवंदना देऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मानवंदना करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमस्थळी आगमन होईल. या ठिकाणी पुढील कार्यक्रमास सुरुवात होईल. त्या ठिकाणी नामदेव ढसाळांच्या सर्व महामानवांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन सभेमध्ये महाराष्ट्रात ज्या काही घडामोडी घडल्या त्यात बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख, परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे बाबा यांच्यावर जे हल्ले झाले, त्यांना बेदम मारहाण करून कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली त्यांना मारले, त्यांनाही मानवंदना देऊन अभिवादन करण्यात येईल. कार्यक्रमाचे औचित्य साधून कैलासवासी चांदू दादू भोसले स्मृती आरोग्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मेळावा आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये समाजरत्न, समाजभूषण, आदर्श सरपंच, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक यांचा गौरव करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती डॉक्टर घनश्याम भोसले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांनी दिली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, विश्वरत्न, भारतरत्न, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आमचे दिवंगत नेते पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतीला अभिवादन करून आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात येत आहे. पद्मश्री नामदेव ढसाळ यांचं 2014 रोजी निधन झालं. त्यांचा उद्या 15 तारखेला 11वा स्मृतिदिन आहे. त्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी या सभेचं आयोजन केलेलं आहे. या आयोजन करण्याचा पाठीमागचा एक हेतू आहे की पद्मश्री नामदेव ढसाळ यांचा निधनाचा दिवस आम्ही दुःख व्यक्त करत नाही, एक शौर्य दिन म्हणून, कारण क्रांतिकारक कधी मरत नाही. मी सर्वांना प्रथम सविनय जय भीम, नमस्कार, रामराम करतो. आज सगळ्यात महत्त्वाचं महेश अण्णा कोटे यांचं या काँग्रेसचे नेते होते
या ठिकाणी आज सोलापूरमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. मी मनापासून त्यांना श्रद्धांजली व्यक्त करून पुढील कामाला माझ्या शब्दांना सुरुवात करतो. कारण आम्ही नामदेव ढसाळांच्या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दलित कांतर, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ व सर्व महाराष्ट्रातील टीम, केंद्रीय राज्य टीम असेल, उद्याच्याला आम्ही ऐश्वर्या हॉल येथे सरस्वती चौकामध्ये नामदेव ढसाळांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी आमच्या दलित कांतरचे महाराष्ट्रातून प्रमुख कार्यकर्ते या सोलापूर जिल्ह्यामध्ये येणार आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजे यांच्या पुतळ्याला मानवंदना करून आम्ही ऐश्वर्या हॉलमध्ये येऊन नामदेव ढसाळांच्या विचारांना अभिवादन देणार आहोत. आणि त्याच ठिकाणी विविध या महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत की मी संतोषजी देशमुख असतील, सोमाजी आपला सोमनाथ सूर्यवंशी असेल किंवा विजय वाकुळे बाबा हे असतील, सर्वसामान्य स्वामी भक्तांप्रमाणे मीही स्वामी भक्त आहे. याच स्वामी भक्तीच्या माध्यमातून अक्कलकोटला आल्यानंतर समर्थांनी स्वामी दर्शनाची संधी वेळोवेळी देत राहावी, या माध्यमातून स्वामी कृपेचा वरदहस्त माझा आणि माझ्या कुटुंबियावर कायम राहावा, याकरता आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन स्वामींचे दर्शन घेतले. स्वामींच्या दर्शनानंतर लाभलेला तथा येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील विश्वस्त समितीच्या वतीने झालेला सत्कार म्हणजे जीवनातील मोठा गौरव असल्याचे मनोगत नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे त्यांनी दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश शिंगळे, प्रथमेश शिंगळे यांनी त्यांचा श्री स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विस्तार अधिकारी अमर दोडमनी, ग्रामपंचायत समिती अक्कलकोटचे राहुल शिंदे, अंगरक्षक बालाजी माने, गिरीश पवार, विपुल जाधव, रवी मलवे, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार आदी उपस्थित होते. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून सारथी युथ फाउंडेशन संचलित तंबाखू व्यसनमुक्ती प्रकल्पांतर्गत सामाजिक पातळीवर तंबाखू व्यसनमुक्तीची जनजागृती व्हावी म्हणून व्यसनमुक्ती दूत कार्यशाळा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांना ओळखले जाते, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ज्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून वंचित पीडित घटकातील लोकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका बजावली, असे पत्रकार बांधवांचा सन्मान सारथी युथ फाउंडेशन संचलित सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, विनायक नगर आकाशवाणी केंद्राजवळ सोलापूर या संस्थेच्या संपर्क कार्यालयात करण्यात आला. प्रारंभी तंबाखू व्यसनमुक्ती प्रकल्पांतर्गत सामाजिक पातळीवर तंबाखू व्यसनमुक्तीची जनजागृती व्हावी या उद्देशाने संस्थेचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी अक्कलकोट, मोहोळ, सांगोला, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यातून उपस्थित राहिलेल्या महिला व्यसनमुक्ती दूतांसाठी तंबाखू व्यसनमुक्तीवर आधारित मार्गदर्शन आणि खेळाच्या माध्यमातून कार्यशाळा घेतली. युवा दिनाचे औचित्य साधून सारथी युथ फाउंडेशनच्या वतीने सोलापुरातील एकमेव तंबाखू व्यसनमुक्ती केंद्राची घोषणा यावेळी करण्यात आली. तसेच तंबाखूचे व्यसन असलेले, तंबाखू सोडू इच्छित असलेले कोणी असेल तर त्यांनी सारथी व्यसनमुक्ती हेल्पलाईन 7276 677 277 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी केले. यावेळी गेल्या 15 वर्षांपासून सामाजिक उपक्रमातून संस्थेचे कार्य पत्रकारांनी जाणून घेतले आणि सारथीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेला बटवा भेट म्हणून देण्यात आला. संस्थेचे कोअर कमिटी सदस्य शहाजी ढोले, प्रसाद अतनुरकर, युनिसेफचे सिद्धाराम गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. सारथी युथ फाउंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे, कोअर कमिटी सदस्य शहाजी ढोले, प्रसाद अतनुरकर, युनिसेफचे सिद्धाराम गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहा येरगुंटला यांनी केले, तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले. सोन्नलगी म्हणजेच आजचे सोलापूर शहर, आपलं शहर. या शहरात कोणीही उपाशीपोटी झोपत नाही, अशी या शहराची महिमा आणि अनुभव आहे. याला कारण म्हणजे हे शहर ज्यांनी वसवले ते येथील ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज.
12व्या शतकात मुदगवडा व सुगलादेवी या दाम्पत्याच्या पोटी पुत्ररत्न जन्मले. यावेळी मुदगवडा यांचे वय 75 तर सुगलादेवी यांचे वय 65 होते. त्यांनी या बाळाचे नाव धुळी महाकाळ असे ठेवले. पण वयाच्या 13व्या वर्षापर्यंत धुळी महाकाळ हे कोणाशी बोलत नव्हते. अन्न पाण्याला ते कधी शिवले नाहीत. त्यांनी पापण्या कधी झापल्या नाहीत. ते कधी रडले नाहीत, हसले नाहीत आणि सगळ्यात विशेष म्हणजे त्यांची सावली कधी जमिनीवरती पडले नाही. असे चमत्कारिक होते धुळी महाकाळ. एकदा ते असेच जनावरे चरायला घेऊन गेले असता श्रीशैलमचे मल्लिकार्जुन यांनी साधूच्या रूपात त्यांची भेट घेतली आणि माझे नाव मल्लय्या आहे असे म्हणत त्याच्याजवळ दहीभात खाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा धुळी महाकाळ हे प्रथमच आनंदाने दहीभात आणण्यासाठी घराकडे धावत निघाले. घरी येऊन 13 वर्षात प्रथमच त्यांनी माता सुगलादेवीकडे दहीभात मागितला.